तर मी एका राजकीय पक्षाचा मोठ्या जबाबदारीचा पदाधिकारी जरी असलो तरी आज भुसावळ शहराच्या सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून भुसावळकरांच्या मनात ज्या काही व्यथा आज निर्माण झाल्या आहे त्या भुसावळ शहरातील नगरपालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधकांचा जो कारभार सुरू आहे त्या माध्यमातून जनतेचा सूचनांचा आदर करत विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना संदेश देण्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून त्यांना काही सांगण्यासाठी आज तुम्हाला या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं आहे। शहराची सध्याची राजकीय परिस्थिती, सततचे आरोप प्रत्यारोप, वाद यामुळे जनसामान्यांची फार पिळवणूक होताना तुम्हाला दिसते। त्यावर श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक त्या ठिकाणी आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते सर्वात सत्कर्मणी। याचा अर्थ असा आहे की आपला अधिकार फक्त कर्तव्य आणि कामावर केला पाहिजे। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा त्यांचा जो वेळ त्यावर ते घालवतात तेवढाच वेळ जर ज्या मतदारांनी त्याला निवडून दिलेला आहे त्या भुसावळकर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर त्यांनी दिला तर फार बरं होईल असं मला वाटतं। कारण हे शहर पूर्वीपासनं एक सर्व जातीय धर्मांचं शहर म्हणून ओळखलं जातं। मी तर म्हणेल की भुसावळ हे मिनी भारत आहे। या शहरामध्ये मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणावर आहे। परवाच्याला तुम्ही पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली, शांततेत साजरी झाली। बहुसंख्य समाज बांधव त्यामध्ये होते, त्यांचाही फार मोठा जनसंख्या भुसावळ शहरात आहे। लेवा समाजाचं बहुसंख्य समाज बांधव या ठिकाणी राहतात आणि 12 बलुतेदार 18 अलुतेदार लोक भुसावळ शहरात वास्तव्यास आहेत। आणि असं असताना हे शहर सातत्याने जातीय सलोखा जपण्याचं काम करतं, परंतु राजकीय नेते त्याचाच परिणाम शहरवासियांवर होतो, समाजावर होतो। आणि जर चांगल्या पद्धतीने हे लोक वागले तर चांगला परिणाम, सकारात्मक परिणाम होईल, परंतु आज परिस्थिती तशी नाही आहे। या शहरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे ज्या पद्धतीने वागताय तुम्हीच तुमच्या माध्यमातून दाखवून राहिले आहे, तर यांना असं वागण्याचा बोलण्याचा अधिकार कोणी दिला? नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही जनतेसमोर जाऊन विविध विषय मांडतात, लोकांसमोर नतमस्तक होण्या इतपत तुम्ही त्या ठिकाणी ढोंग करतात। मग आज तुम्ही का म्हणून जनतेच्या मानसिकतेशी खेळ करताय? कारण जर तुम्ही चांगले वागलात तर चांगली पिढी, सक्षम पिढी या शहरामध्ये येणाऱ्या काळात घडेल। नाहीतर आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काल जन्मलेल्या मुलाच्या सुद्धा हातात मोबाईल असतो, त्याला सुद्धा त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। या शहरात आज अशी वाईट परिस्थिती आहे की दैनंदिन सुविधेचा बोजवारा झालाय। फक्त मुद्द्याची गोष्ट गुद्द्यावर जाताना त्या पालिकेच्या सभांमध्ये दिसते आहे। पालिकेच्या सभेमध्ये विरोधकांनी काही निवेदनं दिले तर ते निवेदनं स्वीकारण्यावरून घेण्यावरून त्या ठिकाणी सभा तहकूब होत आहे। पूर्वीच्या काळात काही असं आम्ही पाहिलं नाही। नगराध्यक्षांचा अधिकार असतो निवेदनं घ्यावे, ते स्वीकारावे आणि ते स्वीकारून त्यावर कारवाई करावी किंवा नाही करावी हा त्यांचा प्रश्न असतो, त्यांचा अधिकार असतो।
परंतु ते होण्याच्या आधीच काही मुद्दे न मांडतात गुद्द्याची भाषा त्या ठिकाणी होते, हे आज योग्य दिसून येत नाही. आणि मग काय तर सभा तहकूब, पहिली सभा तहकूब, दुसरी सभा तहकूब, तिसरी सभा तहकूब. म्हणजे मला असं वाटतं की नगरपालिका हे असं माध्यम आहे की समस्या निवारण आणि समस्या, जरी काल समस्या होत्या त्याचं निवारण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर लोक विश्वास ठेवतात आणि त्या सोडवल्याच्या नंतर पुन्हा समस्या होतात आणि त्या पुन्हा सोडवल्या जाव्यात, असं एक सूत्र नगरपालिकेचं असतं. मायबाप जनतेने ज्या पद्धतीने तुम्हाला निवडून दिलाय, आज त्या मतदारांचा आपण भ्रमनिरास केलाय. त्या मतदारांना आपण नुसतेच पत्रकार परिषदा, आरोप प्रत्यारोप यामधून जनतेला काही घेणं देणं नाही. जनतेला काय पाहिजे आहे, तुम्ही आम्हाला जे रोज लागणारं पाणी आहे ते द्या, तुम्ही आम्हाला स्वच्छता द्या, तुम्ही आम्हाला चांगलं वातावरण द्या, चांगले रस्ते द्या, आमच्या भागातला, आमच्या गल्लीबोळातला विजेचा लाईट तुम्ही सुरू करून द्या. ही जनतेची माफक अपेक्षा आहे. आणि नगरपालिकेने जर आज रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षांचा काल मी एक बाईट पाहिला आणि आजच्या एका वर्तमानपत्रात सुद्धा बातमी पाहिली की मला काम करू देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. नगरपालिकेत माझं कोणी ऐकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझा त्यांना एक भावकीचा सल्ला आहे की जर तुम्हाला तशा पद्धतीने कोणी अडवण्याचं काम करत असेल तर तुम्हाला शासनाने फार मोठ्या पद्धतीचा त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. जे अधिकार लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला आहेत त्या अधिकाराचा तुम्ही वापर करा. तुम्हाला जर कोणी तुमचं ऐकत नसेल तर मुख्याधिकाऱ्यांना तुम्ही कानखडीत त्या ठिकाणी विचारा. विभाग प्रमुखांना तुम्ही बोला, विभाग प्रमुखांच्या अधिकाऱ्यांना तुम्ही बोला आणि ते जर तुमचं ऐकत नसतील तर तुमचा महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषदा औद्योगिक अधिनियम मुंबई 1965चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार तुम्ही त्यांना निलंबन सुद्धा करू शकता. एवढे अधिकार तुमच्याकडे आहेत आणि लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. लोकांनी तुम्हाला चांगल्या इतक्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवत तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि म्हणून तुम्हाला निवडणूक जिंकून तुम्ही त्या पदावर गेलेत. तर लोकांना दैनंदिन सुविधा द्या. विरोधक तुमच्या मिटिंगांमध्ये काय करतात, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे काय तक्रार करता, याच्याशी माझ्यासारख्या कर भरणाऱ्या माणसाला काही घेणं देणं नाही. तुम्ही नाही मोठे विकासात्मक विषय झाले तर चालतील पण लोकांच्या दैनंदिन सुविधा पूर्ण इतपत तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याला कोणी अडवू शकत नाही. महाराष्ट्र शासनाने एक असा विशिष्ट निधी त्या ठिकाणी दिलेला आहे जो निधी तुम्ही स्वतःच्या सहीने खर्च करू शकता. त्याला मिटिंगांची सुद्धा गरज नाही. मग असं असताना तुम्ही तुमच्या पक्षाने 3-4 दिवसात आम्ही पाणी पुरवू असं तुम्ही सांगितलं होतं आणि तुम्हीच काल बोललात की या ठिकाणी गेल्या 9 वर्षापासनं 12 दिवस पाणी मिळत नाही. मी तर म्हणेल की 12च्या ऐवजी 15 दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीये. परंतु याला फक्त आणि फक्त नियोजन केलं पाहिजे. नियोजन जर केलं तर आपण 3, 4, 5 दिवसाच्या फरकाने पाणी देऊ शकता. परंतु नियोजन होणं गरजेचं आहे आणि पाणी हे या भुसावळ शहरातील सर्वात मोठा महत्वाचा विषय आपण या ठिकाणी पाहतोय. परिस्थिती हाताळली आहे. मी तर 4 आणि 5 दिवसाच्या फरकाने पाणी द्यायचो, ते सुद्धा वर्तमानपत्रामध्ये टाइम टेबल द्यायचो की कोणत्या वेळेला कोणत्या भागात पाणी येईल, कोणचा वार असेल तर त्या वाराला कोणत्या प्रभागात पाणी देण्यात येईल, अशा टाइम टेबल आम्ही जाहीररित्या त्या ठिकाणी द्यायचो कारण आम्ही नियोजन करायचो. परंतु कदाचित तुमच्याकडे त्या पद्धतीने आज सर्वसमावेशक सहकार्य नसल्या कारणाने आणि अधिकारी तुम्हाला काबील ठेवत असल्या कारणाने हा विषय होत असावा असं मला या ठिकाणी वाटतंय. त्यात सुधारणा होऊ शकते. मग भारत देशामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक नसतात का हो?
महाराष्ट्र शासनामध्ये सत्ताधाऱ्याच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या अपोजिटमध्ये विरोधक नाही आहे का? परंतु काही काही कमिट्या अशा तयार कराव्या लागतात ज्या आपत्कालीन आपण म्हणतो, त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघं घेऊ शकतात. आज या भुसावळ शहरामध्ये एकेकाळी शिल्पकार म्हणून पदवी ज्यांना जनतेने दिली होती ते माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे सुद्धा सभागृहात आहेत. आणि भारतीय जनता पक्ष यांची मेजॉरिटी आहे. त्या मेजॉरिटीमध्ये त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री या तालुक्याचे विद्यमान आमदार संजय भाऊ सावकारे आहेत. मला असं म्हणायचं आहे की दोघांची या आपत्कालीन परिस्थितीवर एक समिती तयार केली गेली पाहिजे. संजय सावकारे यांच्या हातात असलेलं बळ, यांच्या हातात असलेली ताकद, जे त्यांना महाराष्ट्र शासनाने आज दिलेली आहे, ते निधीरूपी म्हणा किंवा शासनाकडून काही विषय मंजूर करून घ्यायचे असतील तर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याकडे त्या पद्धतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. तुमचं नसेल जमत तर तुमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवा. आणि भारतीय जनता पक्षाचं सुद्धा मला तेच सांगायचं आहे की तुमच्याकडून सुद्धा एक प्रतिनिधी त्यांच्याकडे द्या आणि त्यांच्याकडे सांगा की तुम्ही हे विषय मांडलेले आहेत, यातील एवढे विषय आम्हाला नामंजूर आहेत, आम्हाला असे विषय या ठिकाणी अपेक्षित होते, तुम्ही ते विषय घ्या. मग सामंजस्याने या शहरात जर काम केलं तर आज शहरवासियांची जी पिळवणूक होते आहे कदाचित ती त्या ठिकाणी थांबू शकेल. कारण पाण्याचा तर गंभीर विषय आहे, परंतु कचऱ्याचे ढीगचे ढीग या शहरात कचरा अस्ताव्यस्त करून दुर्गंधी पसरवतात. पायी चालणाऱ्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून कचऱ्यावर करोडोचा निधी आता मिळतो. कचऱ्याचं विलगीकरण करण्यासाठी, कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी फार मोठा निधी मिळतो. परंतु तो निधी आम्हीच देतो. आम्ही घनकचऱ्याचा व्यवस्थापनाचा निधी तुम्हाला देतो, तो तुम्ही आमच्याकडून वसूल करता. आम्ही पाणीपट्टी तुम्हाला भरतो, परंतु त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नाहीये. त्या ठिकाणी कामकाज केलं जात नाहीये असा माझा आरोप त्या ठिकाणी एक भुसावळकर नागरिक म्हणून आहे. मित्रांनो, आज कोणीतरी पुढाकाराने काम केलं पाहिजे अशा विविध सामाजिक संघटनांनी माझ्याकडे गळ घातली. विविध प्रतिष्ठित नागरिक मला सांगतात की भाऊ, ही फार परिस्थिती वेगळी आहे. अनेक लोक या भुसावळ शहरातून बाहेर निघत आहेत. भुसावळ शहरामध्ये जे वैभव होतं ते आज बघायला मिळत नाही आहे. तर मग याला कारणीभूत कोण? विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना हा नगरपालिकेच्या माध्यमातून जे लोकांना वेळीच धरण्याचा अधिकार दिला कोणी? अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात, पण बोलणार कोण? म्हणून आज मी या विषयाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. सत्ताधारी आणि विरोधक मांडताना दिसतात. मग ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष 9 वर्ष सत्तेत होतं, त्यांनी सत्ता मिळवली होती याच कारणावर की आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला हे देऊ. काय कामं झाली असतील, काही प्रमाणावर कामं झाली, काही कामं नसतील झाली. परंतु ज्या वेळेला जर त्यांनी चुकीचं काम केलं तर आजचे सत्ताधारी त्यावेळेला विरोधकात होते. त्यांनी त्यावेळेला त्यांना जाब विचारला का? त्यांनी आंदोलनं केली का? त्यांनी त्यावेळेला निवेदनं दिली का? मग आज जर अशी परिस्थिती होत असेल तर मी सुद्धा या परिस्थितीला बळी पडलेलो आहे. परंतु मी जनतेची कामं करताना कोणत्याही विरोधाचा विचार न करता काम केले आहे. 18 कोटी रुपये वीज बिल बाकी होतं. पेन्शनर असोसिएशनचे स्वर्गीय SL पाटील तुम्ही पाहिलंय की कशा पद्धतीने त्या ठिकाणी राजकीय विषयाला अनुसरून त्यांचं काम करायचे. त्यांचे सुद्धा आम्ही पूर्ण देयके त्या ठिकाणी दिले. वीज बिल पूर्ण भरलं. जमीनचा मोबदला देण्यासाठी निवृत्ती फालक एक मॅटर गाजलं होतं, त्यांचा तो तिढा आम्ही त्या ठिकाणी मोडला. असे अनेक कामं करत 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 आज या ठिकाणी आलो. जर की त्यावेळेला तोडक्या पद्धतीचे पैसे मिळायचे, आज शासनाच्या माध्यमातून भरमसाठ करोड रुपयाचा निधी तुम्हाला मिळतो. परंतु तो जर निधी योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लागत नसेल तर हे आमचं दुर्दैव आहे. इतकंच नाही तर या परिस्थितीवर मी तर इतकं म्हणेल की माझ्यासारखे, आमच्यासारखे कपाळ करंटे कोणीच नसावे. या सत्ताधारी आणि विरोधकांना ज्या पद्धतीने ते चालतायत, तर माझी एकच म्हणणं असेल
आणि हे माझं म्हणणं म्हणजे मी काही मोठा सल्लागार असा नाही आहे, परंतु मला वाटतं, मला कळवळं आहे की तुम्ही 2 पावलं मागे व्हा, हे 2 पावलं मागे होतील. आणि तुमच्याकडून जर सत्ताधाऱ्यांमधले नेतृत्व जर भारतीय जनता पक्षाकडून कोणाचं जमत नसेल तर 2 लोक कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात पाठवा. यांच्याकडून भारतीय जनता पक्षाशी जुळत नसेल पण काही आपण 1-2 लोक तयार करा आणि त्या ठिकाणी तुम्ही पाठवा आणि हा तिढा सोडवा, एवढं मला सांगायचं आहे. या उपरांत अजून एक दुसरा नवीन विषय मला ऐकायला आणि सांगायलाही जरा काहीतरी गंमत वाटते, की गंमत नाही परंतु आश्चर्य वाटतंय की परवाच्याला एक नगरसेवक म्हटला की नगराध्यक्षांना जर जात प्रमाणपत्र जर मिळूनच गेलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल. तुला राजीनामा द्यायला सुद्धा 60 लोकांनी निवडून दिलंय का? आणि जात प्रमाणपत्र मिळेल किंवा नाही मिळेल, कोणी म्हणतं की जात प्रमाणपत्र असं होतं तर तसं आहे आणि त्याचे कागद बोगस आहे, अहो जे काय असेल, पण ते कागदपत्र पडताळणी म्हणजे काय भुसावळ शहरात ती समिती तयार झाली आहे का? शासनाची समिती आहे ना, ते बघेल ना, त्यांचा न्याय देईल ना. ते तुम्ही कशाला वर्गणा करता? या ठिकाणी या शहराचं वातावरण गढूळ करण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही. तुम्ही त्यावर बोलू नका. जो काही निर्णय येईल त्या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांना सुद्धा पुढचे दरवाजे ठोठायला या ठिकाणी तशी व्यवस्था आहे. मग तुम्ही अशा पद्धतीने बोलून कशासाठी चुकीचं वातावरण तयार करताय? हा अधिकार तुम्हाला दिला नाही. तुम्हाला अधिकार दिलाय या शहराचा विकास करण्यासाठीचा, आणि त्या विकास करण्यासाठी कसा मार्ग काढता येईल हा तुम्ही काढावा. या शहरातील सर्वसामान्य प्रतिष्ठित आणि सर्व जनतेने ज्या पद्धतीने आमच्याकडे काही विषय मांडले ते मांडण्यासाठी मी तुमचं माध्यम निवडलं आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. तुम्ही जनतेला अजून या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जनतेचा संयम तुम्ही संवेदनशीलतेकडे जी वळवू नका, त्यांना रस्त्यावर येण्यासाठी तुम्ही भाग पाडू नका. नाही तर या महाराष्ट्रात असा एक इतिहास होऊ शकतो की नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या विरोधात जनता रस्त्यावर येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नामुष्की निर्माण करेल. असा विषय येऊ देऊ नका. त्या आत आपण काहीतरी मार्ग काढा, एवढीच विनंती करतो. मला माहिती आहे की यावर आता पुन्हा दोन्ही पार्ट्या काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु मला असं वाटतं त्यांचा तो अशा पद्धतीने बोलण्यासाठी किंवा त्यांनी माझ्यावर काही बोलावं किंवा याच्यासाठी मी हे माध्यम निवडलं नाही, तर या भुसावळ शहराची विषयीची असलेली आस्था म्हणून हे बोलतोय. अनेक लोकांना बोलायचं आहे, पण ते म्हणतात ना की समोर कोण येईल आणि कोण कशाला दुश्मनी घेईल, तर या दुश्मनीचा प्रकार नाही. हा एक शहराविषयीचा कळवळा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद.